नमस्कार. मी डॉक्टर सोनल. सोरियाट्रीटच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत. आज सोरायसिस फायटर्सची जी आपली सीरीज आहे सोरियाट्रीटने चालू केलेली आहे. तर त्याच सीरीजमधला पुढचा भाग म्हणजे आपल्यासोबत एक सोरायसिस फायटर आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहे, मिस्टर मारुती. मारुती हा एक 18 वर्षाचा तरुण आहे आणि आज तो आपल्यासोबत शेअर करणार आहे की सोरायसिस विरुद्धची लढाई त्याने कशी जिंकलेली आहे ती. तर नमस्कार, तुझं स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न मला तुला असा विचारायचा आहे की तुला किती वर्षापासून सोरायसिस आहे? मला तब्बल 13 वर्षापासून सोरायसिस चालू झाला. जवळपास 4 ते 5 वर्ष सोरायसिस होता मला. म्हणजे 13व्या वर्षी तुला चालू झाला होता. हां, 13व्या वर्षी हा, चालू. आज तू 18 वर्षाचा आहेस. ओके. तर मग हा जो तुझा प्रवास आहे, आता तू इथे कधीपासून ट्रीटमेंट घेतोय सोरियाट्रीटमध्ये? गेल्या वर्षीपासून घेतोय, जून 2025 पासून, 26 पासून. बरं, जून 2025 पासून आणि 26ला 1 वर्ष झालंय तुला हां, आता. 1 वर्ष झालं. बरं, तर याच्या अगोदर तू कुठे कुठे ट्रीटमेंट घेतली होती? त्याच्या अगोदर मी आमच्या गावाकडे बीडला, हम्म. लातूरला हम्म. आणि अंबेजोगाईमध्ये ट्रीटमेंट घेतलेली आहे. आणि हरियाणामध्ये फरीदाबाद पासून मी आयुर्वेदिक मेडिसिन मागवलेली होती. बरं, मग या ट्रीटमेंटचा तुझा काय परिणाम झाला, कसा परिणाम झाला होता? मला या ट्रीटमेंटचा फरक पडत होता. किमान तो असा फरक जाणवत नव्हता की आपल्याला अपेक्षेच्या बाहेर फरक असा फायदा होता. तो फरक भेटला नाही आणि इथं आल्यास तो भेटला मला. म्हणजे कसं? म्हणजे की इथं जे तिथून जे देत होते ते फक्त मॉइश्चराइज वगैरे द्यायचे लावायला बाहेरून. आतून काही असा इफेक्ट नव्हता. जो दबायचा परत यायचा, दबायचा परत यायचा. इथं आल्यास ते तिथले औषध वगैरे घेऊन मग ते आतून दबून गेलेलं. अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं आहे की जो तू ट्रीटमेंट घेत होता त्यावेळेस सोरायसिस दबायचा हां. आणि परत यायचा तो. हां, ट्रीटमेंट चालू असताना पण तो परत यायचा. हां, येस. आणि आता तुझं सोरायसिस वर्षभर नाहीये. नाही. तुला किती दिवसात फरक पडला इथे? मला एक किती 4 ते 5 महिन्यामध्ये फरक जाणवलेला आहे. बरं, आणि मग त्याच्यानंतर सोरायसिस आता तुझा गेलेला आहे. गेलेला आहे. बरं, ठीक आहे. मग तू आता तुला सोरायसिस नाहीये बऱ्याच काळापासून, पण हां. तू हे सगळं डॉक्टरांनी सांगितलेलं फॉलो करतोयस. हां, बरोबर. तर तू पेशंट्सना काय सांगशील? तुझ्या वयाचे पेशंट जे सोरायसिसशी झगडतायत त्यांना तू काय सांगशील? की आपण जो आहे तो आत्मविश्वास गमावला नाही पाहिजे. कारण की जेव्हा एखादी गोष्ट घडते, त्याचा जर टेम्पररी इलाज जर असेल तर बाहेर तर ते चालू शकणार नाही. किमान जो आपण जो आहे ध्येय संयम बाळगला पाहिजे. मी सरांची ॲड बघितली YouTubeवर आणि मी इथे आलो. आणि इथे आल्यानंतर असं मला वेगळंच फील झालं की इथं आपल्याला काहीतरी होऊ शकते. बाहेर जे वाटत होतं की आता काही नाही, सगळं संपलं, आपलं काही नाही, आता बरं होऊ शकत नाही. इथे आल्यास तो आत्मविश्वास मिळाला आणि एक नवीन ऊर्जा मिळाली की आपण काहीतरी आता होऊ शकते आपल्यासाठी. इथे आल्यास ह्याची होऊन जाते. अच्छा. आणि ह्याच्यासोबत तू म्हणजे जे काही सांगितलेलं आहे, डाएट मधले चेंजेस आणि हे सगळे फॉलो केलेस का तू? हां, जे सरांनी सांगितले संपूर्ण डाएट वगैरे मी फॉलो केलेलं आहे. नॉन-व्हेज वगैरे नाही खाणे, स्मोकिंग, अल्कोहोल वगैरे सर्व जे सांगितलेलं आहे सर्व मी फॉलो केलेलं आहे. अच्छा, म्हणजे ते फॉलो केल्याचा तुला फायदा झालेला हां, आहे. 100% फायदा झालेला आहे. अच्छा. बरं, तू जेव्हा इथे आला तेव्हा तुला सोरायसिस कुठे-कुठे होता अंगावरती? असं एक बी ठिकाण नव्हतं की संपूर्ण बॉडीवर होता. अच्छा. कानाच्या मागे, हातावर, पायावर, बॅकवर संपूर्ण ठिकाणी होता. आणि त्याचा त्रास काय व्हायचा तुला? त्रास खाजायची, इचिंग व्हायची आणि जो आहे ना असं पूर्ण रातभर झोप नाही व्हायची, व्यवस्थित सगळं होतं. बरं, बरं. आणि आता तू झोपू शकतो व्यवस्थित? झोपू शकतो व्यवस्थित. अच्छा, ठीक आहे. तर दर्शकांनो, हे एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. हा सोरायसिस फायटर आहे. त्याने सोरियाट्रीटमधले उपचार घेतलेले आहेत. इथलं जे काही डाएट आणि जे लाईफस्टाईल चेंजेस सांगितलेले आहेत ते सगळे त्याने फॉलो केलेले आहेत आणि त्याचा फायदा त्याला दिसत आहे. मी तुम्हाला सांगते की आपले सोरायसिसच्या या लढाईमध्ये तुम्ही असाल तर तुमचा जो विश्वास आहे, आत्मविश्वास हा गमावू नका. नक्कीच याला इलाज आहे. तुम्ही जर या लढाईमध्ये एकटे असाल तर तुम्ही एकटे नाही आहात. सोरियाट्रीट ही संस्था आहे अशा सर्व पेशंटसाठी. तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा आमच्या वेबसाईटवर जा www.soriatreat.com आणि पेशंट फॉर्म भरून आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला नेहमीच मदत करण्यासाठी तयार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.